सर्वात पहिला माझा प्रश्न आहे की सेरिकल्चरची सुरुवात कशी झाली? जवळपास 900 वर्ष हे जे सिक्रेट होतं ते त्या चीनच्या राजघराण्यानं गुपित ठेवलं. एवढं गुपित ठेवलं की ज्याला हे सिल्कचं धागा बनवायचं तंत्रज्ञान माहित आहे त्यानं जर ते बाहेर कुठं लीक केलं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होती. अरे बाप. सर्वात पहिले मी हे विचारेल की सेरिकल्चर म्हणजे एक्झॅक्टली होते काय? समजा तुमच्याकडे 1 एकर शेती असेल तर 1 एकर शेतीमध्ये तुम्हाला तुतीची 5,500 झाडं लावावी लागतात. त्या 5,500 झाडांच्या पाल्यावरती तुम्ही साधारणतः 150 अंडीपुंज घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला लागवडीचा खर्च साधारणतः 20,000 रुपये येतो. आणि तुती शेतीचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला दरवर्षी लागवड नाही करावी लागत. एकदा तुम्ही लागवड केली की त्याच्यातून तुम्हाला 12 ते 15 वर्ष तुम्ही सलग उत्पन्न घेऊ शकता. अरे वा, हे तर खूप चांगलं आहे. मग सर आपला महाराष्ट्र कशाला मागे आहे याच्यात? आता हे जे 3 राज्य मी सांगितली हे पारंपरिक राज्य आहेत सेरिकल्चर उत्पादनातले. याला रेशीम शेती न म्हणता रेशीम उद्योग म्हणलेलं योग्य राहील. कारण हा एक प्रकारचा उद्योग आहे. कारण यात जे काही करायचं आहे त्याला प्रत्येक गोष्टीला तांत्रिक बेस आहे, म्हणजे टेक्निकल बेस आहे त्याला. त्यामुळे याला शेती म्हणण्याऐवजी बरेच लोक रेशीम उद्योग म्हणतात. प्लस शेतीसारखं यातून 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा उत्पन्न मिळतं असं नाही. तर तुम्ही 1 एकर शेती असेल तर दर 1.5 ते 2 महिन्यानं तुम्हाला एकसारखं उत्पन्न मिळत जातं. तो सर्वात महाग. हा, त्याचा Rare पण साधारणतः असेल. एक्झिबिशन वगैरे तुम्ही कधी गेला नॉर्थ साईडला तर एक्झिबिशन मध्ये वगैरे बघितला तर एक त्याचा कुर्ता आणि आपलं जे पायजमा असतो तो साधारणतः 1.5 ते 2 लाखाच्या आसपास मिळतो. अरे बाप. कोणी एक लहान शेतकरी आहे त्याच्याकडे म्हणजे 2 एकर शेत आहे, 2 एकर त्यांनी तुती लावली तर मग त्याला तो किती कमवू शकतो? तो म्हणजे किती किलो कोकून प्रोड्यूस करू शकतो? तर त्याचं गणित असं आहे की नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र निखिल प्रसाद स्वागत करतो स्केल ॲग्रीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये. आज आमच्यासोबत आहे हेमंत लाडगावकर सर, ज्यांनी सेरिकल्चर डिपार्टमेंटमध्ये खूप वर्षापासून काम केलेलं आहे. तर आज आपण बोलूया सेरिकल्चर इंडस्ट्रीबद्दल, त्याच्यात काय काय बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि फार्मर्स कसे ग्रो करू शकतात स्वतःला. ठीक आहे, तर नमस्कार सर. नमस्कार निखिल. सर्वात पहिले सर आपल्या ऑडियन्सला तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. निखिल, माझं नाव हेमंत लाडगावकर. मी सध्या रेशीम संचालनालयामध्ये सहाय्यक संचालक या पदावरती कार्यरत आहे. आणि माझ्याकडे सध्या अमरावती प्रादेशिक रेशीम कार्यालय व नागपूर प्रादेशिक रेशीम कार्यालय अशा 2 विभागांचा चार्ज आहे. आणि माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हणजे मी तसा बघितलं तर इंजिनियर आहे. मी टेक्स्टाईल इंजिनिअरिंगमध्ये इंजिनियर केलेलं आहे. पण महाराष्ट्र MPSC, तुम्हाला सगळ्यांना MPSC माहित असेल, MPSCतून माझी रिक्रुटमेंट रेशीम संचालनालयामध्ये झालेली आहे. आणि त्याचा हेतू हाच की रेशीममध्ये टेक्स्टाईल इंजिनियर्सचं महत्त्व खूप आहे. आणि जर रेशीम शेतीला बढावा द्यायचा असेल तर टेक्स्टाईल इंजिनियर्सचं असणं गरजेचं आहे असं डिपार्टमेंटला वाटल्यामुळे माझी सध्याची नियुक्ती केलेली आहे. अच्छा, थँक्यू सर फॉर युअर इंट्रोडक्शन. तर सर सर्वात पहिला माझा प्रश्न आहे की सेरिकल्चरची सुरुवात कशी झाली? तर याचा इतिहास असा सांगितला जातो की सुमारे 4 ते 5 हजार वर्षापूर्वी अच्छा चायनामध्ये सी लिंगची नावाची राणी होती. आणि ती एका तळ्याकाठी फिरत होती. आणि फिरता फिरता तिच्या हातात चहाचा कप होता. चहा म्हणजे उकळलेलं पाणी होतं त्यात. तर तळ्याच्या काठावर असणाऱ्या कदाचित तुतीच्या झाडांची लागवड असेल, मलबेरीची. तर फिरता फिरता एक कोश तिच्या चहाच्या कपात पडला. आणि तो कोश गरम पाण्यात पडल्यामुळं त्याचं जे सिल्क असतं, सिल्क थ्रेड असतो, तो लूज झाला. तर तिनं तो घेतला उचलून, त्यातून धागा निघालाय म्हटल्यावर तिनं आपल्या बोटाला तो गुंडाळून घेतला. आणि ज्यावेळी ती महालात परत आली तर तिनं तो धागा सुकल्यावर बघितलं की हा धागा एकसारखा कंटिन्युअस आहे आणि सिल्कच्या धाग्याला लश्कर पण चांगला, म्हणजे चकाकी असते. अच्छा, त्यामुळे तिला तो धागा आवडला. तिनं मग नोकरांकरवी जेवढे कोश सापडतात तेवढे गोळा करवले आणि त्याच्यापासून मग रुमाल बनवले किंवा कापड बनवायला थोडक्यात चालू झालं. पण जवळपास 900 वर्ष हे जे तंत्रज्ञान किंवा हे जे सिक्रेट होतं ते त्यांनी त्या चीनच्या राजघराण्यानं गुपित ठेवलं. एवढं गुपित ठेवलं की ज्याला हे सिल्कचं धागा बनवायचं तंत्रज्ञान माहित आहे त्यानं जर ते बाहेर कुठं लीक केलं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होती. अरे बापरे. म्हणजे जवळपास 900 वर्ष जे सिल्क पासून कापड बनायचं हे फक्त राजघराण्यातले लोकच वापरायचे. फक्त चायनामध्येच, फक्त चायनाचे राजघराण्याचे जे लोक होते त्या लोकांनाच सिल्कचे कपडे वापरायची परमिशन होती. आणि जे तंत्रज्ञान होतं ते सुद्धा त्यांनी गुपित ठेवलं. पण त्यानंतर झालं असं की चीनच्या राजकुमाराबरोबर
जपानची कोणतरी एक राजकुमारी होती, आता मला नाव आठवत नाही तिचं, तर तिचं लग्न झालं आणि ते लग्न झाल्यानंतर साहजिक आहे मग तिला पण तो धागा आवडला असेल, तर तिनं काही कोश, रेशीम किड्यांचे कोश आपल्या केसामध्ये बांधून जपानला नेले. बापरे बाप. मग जपानमध्ये सुद्धा रेशीमचं उत्पादन चालू झालं, मग तिथून साऊथ कोरियामध्ये उत्पादन चालू झालं. आणि भारताच्या दृष्टीनं म्हणाल तर मग जो सिल्क रूट म्हणतो आपण, सिल्क रूट जो आहे, तर त्या सिल्क रूटच्या माध्यमातून साधारणतः मणिपूरमध्ये इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात सेरिकल्चरची एंट्री झाली भारतामध्ये. अच्छा. तर असा त्याचा इतिहास आहे एकंदरीत. तर सर आता आम्ही सुरू केल्यापासून म्हणजे सर्वात पहिले मी हे विचारेल की सेरिकल्चर म्हणजे एक्झॅक्टली होते काय? अच्छा, तर सेरिकल्चरचे बेसिकली 2 भाग पडतात. एक प्री ककून म्हणजे कोश पूर्व ज्याला म्हणतात, आणि पोस्ट ककून म्हणजे कोशोत्तर प्रक्रिया. म्हणजे पहिली जी प्रक्रिया आहे ही बेसिकली शेतीशी निगडीत राहते. म्हणजे मलबेरी म्हणजे तुतीच्या झाडाच्या लागवडीपासून ते कोश उत्पत्तीपर्यंत याला कोशपूर्व प्रक्रिया म्हणतात. आणि शेतकऱ्यानं त्याचे कोश मार्केटला घातल्यापासून त्या कोशापासून धागा ते कापड ही झाली कोशोत्तर प्रक्रिया. तर थोडक्यात सेरिकल्चर म्हणजे ह्या 2 जे टप्पे आहेत, कोशोत्तर आणि कोशपूर्व, यांचे एकत्रीकरण म्हणजे सेरिकल्चर. तर यात बेसिकली काय होतं की शेतकरी आपल्या शेतामध्ये मलबेरी म्हणजे तुतीची लागवड करतो. ओके. आणि त्या तुती लागवडीची पानं किंवा फांद्या कापून ते रेशीम किड्यांना खाऊ घालतो. ते चारा वापरून रेशीम किडे स्वतःभोवती कोश निर्माण करतात. हाच तो रेशीम कोश, जो रेशीम कोश शेतकरी वेचतो आणि मार्केटला घालतो. तर ही झाली आपली कोशपूर्व प्रक्रिया. आणि कोशोत्तर प्रक्रिया म्हणजे शेतकऱ्यानं मार्केटला विकलेले कोश व्यापारी विकत घेतात आणि त्याच्यापासून धागा काढून पुढची कापड निर्मिती पर्यंतची जी प्रक्रिया आहे त्याला कोशोत्तर प्रक्रिया म्हणतात. तर शेतामध्ये तुतीची रोपं लावण्यापासून ते रेशमाचे कापड बनवण्यापर्यंत जो प्रवास घडतो ते म्हणजे सेरिकल्चर. अच्छा सर, मग हे जे लार्वी बनतात, येस, तर हे लार्वी पण फार्मर स्वतः उगवतो की हा मार्केटमधून पहिले लार्वी आणतो, सीड्स, एग्स? यात आता 2 टप्पे आहेत. पूर्वीच्या काळामध्ये अंडीपुंज निर्मिती केंद्र म्हणून एक संकल्पना आहे, ज्यामध्ये रेशीमचे जे मॉथ असतात म्हणजे फुलपाखरू म्हणतो, तर मादी फुलपाखरू व नर फुलपाखरू यांच्या मिलनातून जी मादी अंडी घालते ती अंडीपुंज म्हणतात त्याला. तर ते अंडीपुंज निर्मितीसाठी स्पेसिफिक केंद्र होते. तर सुरुवातीला शेतकरी काय करायचे, त्या अंडीपुंज निर्मिती केंद्रातून अंडी विकत आणायचे, मग त्याची उबवण म्हणजेच त्याचं हॅचिंग करणं आणि तिथून पुढे त्या आळ्या मोठं करणं, हे टप्पे होते. पण त्या अंड्यांची उबवण करणं हा एक थोडा तांत्रिक मुद्दा आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना तो व्यवस्थित जमेलच असं होत नाही. डिफिकल्ट प्रोसेस आहे. तर त्यासाठी केंद्रीय रेशीम मंडळानं काय निर्णय घेतला की सिलेक्टेड जे रेशीम शेतकरी आहेत त्यांना अंडी उबवणीचं स्पेसिफिक प्रशिक्षण द्यायचं, ज्याला चॉकी म्हणतात. म्हणजे एकंदरीत रेशीम आळीच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये आळी 4 वेळा कात टाकते. जसं साप एखादा आपण म्हणतो की साप जसं कात टाकतो तसं आळी 4 वेळा कात टाकते. तर त्या कात टाकण्याच्या प्रक्रियेला मोल्ट म्हणतात. तर तिच्या लाईफ सायकलमध्ये म्हणजे अंड्यातून बाहेर आल्यापासून ते कोश बनवेपर्यंत एक रेशीम आळी 4 वेळा कात टाकते, म्हणजे 4 वेळा तिची मोल्ट अवस्था असते. तर जे चॉकी रेअरिंग सेंटर म्हणजे अंड्यांचं उबवण करून त्याच्यापासून आळ्या ह्या दुसऱ्या मोल्ट पर्यंत वाढवण्यासाठी स्पेसिफिक ट्रेनिंग दिलं जातं. अच्छा. आणि त्या केंद्राला चॉकी रेअरिंग सेंटर म्हणजेच बाल कीटक संगोपन गृह असं म्हणतात, जिथं प्रशिक्षित शेतकरी दुसऱ्या मोल्ट पर्यंत त्या आळ्यांचं संगोपन करतात आणि त्या आळ्या ते व्यापारी तत्वावर शेतकऱ्यांना सर्क्युलेट करतात दुसऱ्या मोल्ट पास झाल्यापासूनच्या. म्हणजे शेतकऱ्याचं जास्त तांत्रिक त्यात इन्व्हॉल्वमेंट पण राहत नाही. त्याला चांगल्या प्रशिक्षित चॉकी रेअरिंग सेंटर कडून चांगल्या दर्जाच्या आळ्या मिळतात, त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढ होते. तर सध्या शेतकरी अंडी विकत न घेता ह्या आळ्या विकत घेतो. म्हणजे 2 स्टेज नंतरची 2 स्टेज नंतर. येस सर, मग हे जे लार्वी असतात तर हे म्हणजे मार्केटमध्ये कॉस्ट किती आहे याची? साधारणतः 100 अंडी पुंजासाठी आता म्हणजे 100 DFL म्हणतात त्याला, डिसीज फ्री लेईंग्स. एक DFL म्हणजे एक अंडी पुंज म्हणजे
एका मादी पतंगानं घातलेले अंडे, जे साधारणतः 500 ते 550 असतात. तर अशा 100 अंडी पुंजाकरिता जर तुम्ही चॉकी घ्यायची असेल, 100 अंडी पुंजाची चॉकी म्हणजे 2 अवस्था पास केलेले कीटक घ्यायचे असतील, तर साधारणतः मार्केटमध्ये आजचा रेट 4000 रुपये आहे 100 DFL करता. अच्छा. तर मग सर त्या जर कोणी शेतकरी तर त्यांनी जर 4000 रुपये लावले तर मग त्याला सेटअप कॉस्ट किती लागेल आणि त्याला म्हणजे किती एकरावर तुती ग्रो करावं लागेल? आता बेसिकली सेरिकल्चर हे ऍडवायझेबल आहे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हे वरदान म्हणतात. कारण की याच्यात स्केलेबिलिटी थोडी कमी आहे. साधारणतः 2 ते 3 एकरापर्यंत जर तुमची लागवड असेल तर ते तुम्ही व्यवस्थितरित्या हँडल करू शकता. त्यामुळं समजा तुमच्याकडे 1 एकर शेती असेल तर 1 एकर शेतीमध्ये तुम्हाला तुतीची 5,500 झाडं लावावी लागतात. त्या 5,500 झाडांच्या पाल्यावरती तुम्ही साधारणतः 150 अंडीपुंज घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला लागवडीचा खर्च साधारणतः 20,000 रुपये येतो. आणि तुती शेतीचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला दरवर्षी लागवड नाही करावी लागत. एकदा तुम्ही लागवड केली की त्याच्यातून तुम्हाला 12 ते 15 वर्ष तुम्ही सलग उत्पन्न घेऊ शकता. अरे वा, हे तर खूप चांगलं आहे. हा, म्हणूनच तुती शेती हे एक प्रकारचं वरदान आहे म्हणतात. तर म्हणजे शेतकऱ्याला लागवडीचा खर्च एकाच वेळी करणं आहे. एकदा त्याला 20,000चे झाडं रोपं लावणे एवढंच आहे. त्यानंतरचा मेजर खर्च जो आहे तो कीटक संगोपन गृह, अच्छा, म्हणजे ज्याला रिअरिंग हाऊस म्हणतात, ते बांधण्यासाठी आहे. त्याच्यासाठी स्पेसिफिक डायमेन्शन्स आहेत, जसं की 22 फूट रुंदी असावी आणि 50 फूट लांब असावं. त्याच्यासाठी बांधण्यासाठी जवळपास 3 लाख रुपये खर्च येतो. तो पण तुम्हाला इनिशियल खर्च आहे. तो खर्च घातल्यानंतर त्याच्यासाठी अनुदान वगैरे पण आहे. पण जर तुम्ही अनुदान घेतलं नाही तर तुमच्या खिशातले स्वतःचे 3 लाख रुपये तुम्हाला लावावे लागतील. आणि दरवर्षी तुम्हाला एका एकरापासून साधारणतः 30 ते 40,000 रुपये उत्पन्न आरामात मिळत राहील. इथं खूप चांगलं आहे सर. येस. आणखी सर मग याला अजून जर आपण डिटेलमध्ये समजलं की जर 2 एकरवर कोणी करते शेतकरी तर मग त्याला इनिशियल टोटल किती 3.5 लाख पर्यंत लागेल? हार्डली 3.5 लाख 4 लाख रुपये. आणखी सर लेबर कॉस्ट, रिकरिंग कॉस्ट? मग लेबर कॉस्ट या धंद्यात कमी लागते. याला रेशीम शेती न म्हणता रेशीम उद्योग म्हणलेलं योग्य राहील. कारण हा एक प्रकारचा उद्योग आहे. कारण यात जे काही करायचं आहे त्याला प्रत्येक गोष्टीला तांत्रिक बेस आहे, म्हणजे टेक्निकल बेस आहे त्याला. त्यामुळे याला शेती म्हणण्याऐवजी बरेच लोक रेशीम उद्योग म्हणतात. प्लस शेतीसारखं यातून 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा उत्पन्न मिळतं असं नाही. तर तुम्ही 1 एकर शेती असेल तर दर 1.5 ते 2 महिन्यानं तुम्हाला एकसारखं उत्पन्न मिळत जातं. ज्या प्रकारे उद्योगात तुम्हाला रेग्युलर तुमचा कॅश फ्लो चालू राहतो, त्याप्रमाणे रेशीम उद्योगातही तुमचा 1.5 ते 2 महिन्यानं कॅश फ्लो चालू राहतो. तर यात तुम्हाला रिकरिंग कॉस्ट म्हणण्यासारखं जास्त नाही. तुम्हाला फक्त लागवड जर तुम्हाला एकदाच करायची आहे त्याच्यासाठी लागणारी खतं ही साधारणतः एका बॅच साठी हार्डली तुम्हाला 4 ते 5,000 रुपयाची खतं, 4 ते 5,000 रुपयाचं डिसइन्फेक्शनचं साहित्य आणि लेबर कॉस्ट तुम्ही म्हणाल तर 1 एकर किंवा 2 एकर जर तुमची रेशीम शेती असेल तर घरातलेच 2 किंवा 3 लोक असले तर तुम्हाला बाहेरचे लेबर घ्यायची अजिबात गरज नाही. म्हणजे 3 लोकात पण कोणी पण आपल्या घरी पण करू शकतो. बिलकुल. त्यामुळं हार्डली याचं इन्कम व गुंतवणूक याचं प्रपोर्शन काढलं तर इन्कमच्या फक्त 15% एवढीच कॉस्ट लागते. खूप चांगलं आहे. येस सर, हे बोलताना सर तुम्ही मधात सबसिडी पण सांगितलं, तर ते थोडं अजून डिटेलमध्ये सांगू शकता की काय काय सबसिडी असतं? हो, तर सध्या रेशीम शेती चालू करण्यामध्ये एक मेजर ज्या अडथळा म्हणतो तर तो म्हणजे कीटक संगोपन गृह बांधकाम, जे की रेशीम शेती यशस्वी होण्यामध्ये महत्वाचा घटक आहे. पण त्यासाठी सुरुवातीचं जे भांडवल शेतकऱ्याला लागतं ते बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे नसतं. त्यासाठी राज्य शासन व केंद्र शासन अशी मिळून केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र 2 ही एक योजना आहे, ज्यामध्ये रेशीम शेतकऱ्याला जर तुमचं 1 एकर प्लांटेशन असेल तर साधारणतः 5 लाख रुपयाची प्रोजेक्ट कॉस्ट पकडून, जर तुम्ही जनरल कॅटेगरीत असाल तर 75% सबसिडी व SC ST कॅटेगरीत असाल तर 90% सबसिडी, अशा प्रकारे तुम्हाला अनुदान मिळतं. ज्यामध्ये तुम्ही तुमचं कीटक संगोपन गृह बांधू शकता, तुमची लागवड करू शकता. कीटक संगोपन घेण्यासाठी जे साहित्य लागतं जसं की रॅक्स आहेत, चंद्रिका आहेत, या सगळ्या वस्तू खरेदी करू शकता.
यासाठी तुम्हाला ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. तसेच मनरेगा अंतर्गत म्हणजे आपली जी MREGS आहे त्याच्या अंतर्गत ही 1 एकर तुतीच्या लागवडीकरिता तुम्हाला शेड बांधकाम, मजुरी, लागणारं साहित्य याच्या खरेदी करतात 3 वर्षात विभागून असे 4,18,000 रुपये मिळतात प्रति एकर. अच्छा, म्हणजे दर एका स्टेजसाठी एक सबसिडी नाहीतर स्कीम आहे ऑलरेडी आहे. येस. आणि इनिशियल मध्ये जे कॉस्टिंग लागतो कोणत्याही शेतकरीला तर ते सगळं सरकार देते म्हणजे. देतं. पण यात असं आहे की दोन्ही स्कीम मध्ये शेतकऱ्याला अगोदर स्वतःजवळचे पैसे लावावे लागतात, नंतर ते प्रपोजल Reimburse म्हणजे नंतर पुन्हा ते पैसे तुम्हाला रिएम्बर्स होतात. पण जनरली आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही सबसिडीकडं न बघता ह्या रेशीम उद्योगाच्या व्यावसायिकतेच्या दृष्टीनं बघा, जेणेकरून सबसिडी ही एखाद्या वेळेस मिळेल आणि ती काय आपल्याला आयुष्यभर पुरणारी नाहीये. पण हा रेशीम उद्योग जर तुम्ही मन लावून केला आणि व्यावसायिक दृष्टीनं केला तर तुम्हाला यातून नक्की एवढे पैसे मिळतील की तुम्हाला सबसिडी पाहिजे असं सुद्धा वाटणार नाही. बरोबर आहे, कारण की एकदा सक्सेसफुल झालं येस तर मग ते काय नाही, एकदा SOPs बिल्ड झालं तर मग ते पुन्हा रिपीटच करायचं. रेग्युलर इन्कम चालू राहतो तो. आणखी सर बेस्ट गोष्ट याच्यात मला हे वाटली की याचं जे सायकल आहे फक्त 1.5 महिन्याचा आहे. 1.5 महिन्याचा आहे. कारण की बाकी जे पण आपण शेतात लावतो ते 3 महिने कमीत कमी. बरोबर. 2 ते 3 महिने 2 लागतात. ते 3 महिने लागतात. आणखी हे फक्त 1.5 महिना म्हणजे पण चांगला आहे. आणखी सर म्हणजे हे जे सिल्क आपलं बनते तर याच्यात पण वेगवेगळ्या व्हेरायटी असतात. हो, तसं भारतात म्हणा किंवा जगात म्हणा सिल्कच्या 4 व्हरायटीज आहेत. त्यातलं एक आहे मलबेरी सिल्क. मलबेरी तुतीच्या सिल्क म्हणजे झाडावरून जे- तुतीच्या झाडाची पानं खाऊन जो कोश बनतो त्याला मलबेरी सिल्क म्हणतात. दुसरं आहे टसर सिल्क, ज्यामध्ये आळ्या ह्या ओपन जंगलात सोडल्या जातात अच्छा. व त्या आळ्या ऐन व अर्जुनाची पानं खातात व त्याच्यापासून सिल्क बनवतात. त्याला टसर सिल्क म्हणतात. हे फक्त महाराष्ट्रात भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर अच्छा. अशा ठिकाणी फॉरेस्टच्या जिथं जिथं ऐन आणि अर्जुनाचे लागवडीची पॅचेस आहेत जिकडे तिथं ते घेतलं झाडं जातं. जास्त आहेत हा, तिथेच ते जिथं जे झाडं जास्त आहेत तिथं ते घेतलं जातं. तसेच एरी सिल्क आहे. एरंडाची जी पानं आहेत, एरंडाचं जे झाड असतं तर त्या एरंडाची पानं खाऊन जे सिल्क बनतं त्याला एरी सिल्क म्हणतात. त्यांनी पण सिल्क बनतो. हो, त्यानं पण सिल्क बनतो. आणि एरी सिल्कलाच दुसरं नाव आहे अहिंसा सिल्क. अच्छा. कारण आपले जे बाकीचे मलबेरी सिल्क आहे किंवा टसर सिल्क आहे तर याचं सिल्क काढण्यासाठी आपल्याला तो कोश उकळवावा लागतो आणि तो कोश उकळवल्यामुळं त्यातला आतला जो किडा असतो तो मारला जातो. अच्छा. त्यामुळं बरेच सामाजिक लोक असे म्हणतात की त्या किड्यांची हिंसा होते आणि त्यापासून बनलेलं सिल्क आम्हाला नको. तर त्यांच्यासाठी एरी सिल्क हा उत्तम ऑप्शन आहे, कारण हे अहिंसा सिल्क म्हणलं जातं. यामध्ये किड्याला पूर्ण फुलपाखरू होऊन बाहेर पडू दिलं जातं आणि ते सिल्क घेताना त्यामुळे कोणत्याही प्रकारची हिंसा होत नाही, त्यामुळे त्याला अच्छा. अहिंसा अहिंसा सिल्क सिल्क. म्हणतात. अरे आणि दुसरं आहे मुगा सिल्क. तर हे मुगा सिल्क जे आहे हे आपले ईस्टर्न स्टेट जे आहेत, मेघालय, अरुणाचल प्रदेश, ह्या थंड हवेच्या ठिकाणी होतं आणि याचा कलर गोल्डन असतो, त्यामुळे याला गोल्डन सिल्क म्हणतात. लिटरली हे सिल्क म्हणजे सिल्क पासून जे कापड बनवलं जातं ते तुम्ही बघाल तर सोन्याच्या तारांनी विणल्यासारखं कापड असतं हे, त्यामुळे याला गोल्डन सिल्क म्हणतात. तर असे 4 प्रकार आहेत भारतात सिल्कचे. तर सर मग हे 4ही प्रकारात कोणता महाग आहे सर्वात? मुगा सिल्क. मुगा सिल्क. तसारवाला की तो अहिंसावाला? मुगा. अच्छा, गोल्डन वाला. गोल्डन सिल्क तो सर्वात महाग. हा, त्याचा Rare पण साधारणतः असेल. एक्झिबिशन वगैरे तुम्ही कधी गेला नॉर्थ साईडला तर एक्झिबिशन मध्ये वगैरे बघितला तर एक त्याचा शर्ट आणि कुर्ता आणि आपलं जे पायजमा असतो तो साधारणतः 1.5 ते 2 लाखाच्या आसपास मिळतो. अरे बाप. म्हणजे पोस्ट प्रोडक्शन नंतर Yes. मग ते अजून महाग होतं. महाग म्हणजे निश मार्केट आहे. निश मार्केट जे म्हणतात एकदम हाय क्लास मार्केट. तर सर जसं तुम्ही सांगत होता की महाराष्ट्रामध्ये काही काही रिजन मध्ये जास्ती सिल्क प्रोड्यूस होतो, तर तसं आपण अक्रॉस इंडिया बघितलं तर कुठले टॉप 3 स्टेट्स आहे जिथे सेरिकल्चर जास्ती होतो? मलबेरी सेरिकल्चरचा विचार कराल तर 1 नंबरला येतो कर्नाटका. अच्छा. कारण कर्नाटकात सेरिकल्चर हा उद्योग पारंपरिक आहे, बऱ्याच वर्षापासून तिथं हा चालू आहे. त्यानंतर येतो वेस्ट बेंगॉल, इथंही हा उद्योग पारंपरिक पद्धतीनं चालू आहे. आणि 3 नंबरला येतो तामिळनाडू. तामिळनाडू. हा, तर असे क्रमवारी प्रोडक्शनच्या क्रमवारी घ्याल
तर 1 नंबरला कर्नाटका, 2 नंबरला वेस्ट बेंगॉल, 3 नंबरला तामिळनाडू, असे 3 स्टेट्स येतात. मग सर आपला महाराष्ट्र कशाला मागे आहे याच्यात? आता हे जे 3 राज्य मी सांगितली हे पारंपरिक राज्य आहेत सेरिकल्चर उत्पादनातले, जिथं पिढ्यानपिढ्या सेरिकल्चर हा उद्योग म्हणून चालवला जातो. पण सांगायला आनंदाची गोष्ट वाटते की अपारंपरिक राज्यांमध्ये, म्हणजे जिथं सेरिकल्चर नव्यानं चालू झालंय, अशा अपारंपरिक राज्यामध्ये महाराष्ट्र हा 1 नंबरला आहे. म्हणजे फास्टेस्ट ग्रोईंग आहे सध्या. अडॉप्ट जास्ती होत. येस, अडॉप्ट जास्त होते सध्या महाराष्ट्रात. आणखी सर त्याच्यात पण मेन रिजन कुठले आहे? महाराष्ट्रात सध्या टॉपला व्हॉल्यूम, म्हणजे प्रोडक्शनचं जे व्हॉल्यूम आहे त्यानुसार मराठवाड्यात जास्त होतं सगळ्यात जास्त, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात होतं, त्यानंतर विदर्भाकडे येऊ शकता आपण. तर सर आता हे तर कळलं मला की म्हणजे रिजन कुठले कुठले आहे. तर आताही म्हणजे काही रिजन आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांना सेरिकल्चर बद्दल नाही माहीत, आणखी ते जे पारंपरिक पहिलेचे करत आहे की कापूस ते सगळं, तर ते त्यांना हे कशाला अडॉप्ट करायला पाहिजे? त्यांना म्हणजे काय आपण सांगू की ते इकडे पण अट्रॅक्ट होईल? बरोबर. तर यात बरेच मुद्दे आहेत. मी एक सलग तुम्हाला ते मुद्दे सांगतो, तुम्हालाही ते पटतील. ओके. आता बघा, कुठलीही शेती करायची म्हटलं की पहिला खर्च येतो तो लागवडीचा. बरोबर. हो. तुम्ही कापूस घ्या, सोयाबीन घ्या किंवा इतर पारंपरिक पिकं घ्या, तुम्हाला दर सीझनला लागवड करायची आहे म्हटलं की दुकानदाराकडे जाणं आलं, तिथलं बियाणं विकत घेणं आलं, त्या बियाणाची क्वालिटी कशी आहे त्याबद्दल आपण काही ठोकताळे नाही बांधू शकत, ते नशिबावरती आहे. वातावरण कसं असेल याचेही आपण काही ठोकताळे नाही बांधू शकत. हो. त्यामुळं लागवडीचा जो खर्च आहे तो दर सीझनला तुम्हाला करणं आहे. पण सेरिकल्चरमध्ये असं नाहीये. सेरिकल्चरमध्ये तुम्ही एकदा लागवड केली की साधारणतः 12 ते 15 वर्ष तुम्हाला फक्त त्याची निगा राखणं आहे आणि त्याचा हार्वेस्ट करून पीक घेणं आहे. त्यामुळे तुम्हाला लागवडीचा खर्च 12 ते 15 वर्षातून एकदाच करणं आहे. म्हणजे तुमचा लागवडीचा खर्चाचं टेन्शन गेलं. दुसरी गोष्ट अशी आहे की जी पिकं आहेत, पारंपरिक पिकं आहेत आपली, त्याच्या इनपुट कॉस्ट ज्या आहेत त्या जास्त आहेत. जसं की एखादी कीड आली तर फवारे मारणं, त्यासाठी केमिकल पेस्टिसाइड्स वापरणं, हो, त्याचे म्हणजे मातीवरती आणि आरोग्यावरती दुष्परिणाम होतात ते वेगळी गोष्ट, हो, पण त्यांच्या कॉस्टही जास्त आहेत. बरं, एवढं करून त्यातून उत्पन्न किती मिळतं? आजपर्यंत कुठल्या शेतकऱ्यानं काढलंय का की 1 एकर सोयाबीन लावला आणि त्यातून जे उत्पन्न मिळालं त्यातून त्याचा खर्च किती गेला आणि त्याला निव्वळ नफा किती मिळाला? तर तसे जर तुम्ही कॉस्टिंग काढत गेला तर एकरी सोयाबीन किंवा कापूसवाल्याच्या हातात लिटरली तुमचं पीक गेल्यानंतर काहीही राहत नाही. हार्डली 1 किंवा 2 हजार रुपये राहतात एकरी. अरे बापरे. मग ती शेती शेतकऱ्याला कशी परवडेल? तो एक झाला. म्हणजे इनपुट कॉस्टचा विचार करता पारंपरिक शेती परवडत नाही. ह्या तुलनेत तुम्ही रेशीम शेतीकडे बघाल तर रेशीम शेतीचं जे प्लांट आहे, मलबेरीचं जे प्लांट आहे, हे जंगली झाड आहे. याच्यावर शक्यतो कुठले कीड येत नाही, याला जास्त निगा राखावी लागत नाही, याच्यावर कुठले फवारे मारावे लागत नाही. त्यामुळे तुमची ती इनपुट कॉस्ट कमी झाली, तोही तुमचा फायदा आहे. त्यानंतर बाकीचे पिकं घ्याल तर तुम्हाला लागवड केल्यापासून ते हार्वेस्ट केल्यानंतर तुमच्याकडे पैसे यायला साधारणतः 4 ते 5 महिने लागतात. बरोबर. हो. रेशीम शेतीचं तसं नाही. रेशीम शेती तुम्ही एकदा करायला चालू केली, दर 1.5 ते 2 महिन्यानं तुम्ही बॅच घेऊ शकता आणि 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी तुम्हाला रोख पैसे मिळतात. म्हणजे ज्याप्रमाणे पगार जसा मिळत जातो त्याप्रमाणे तुम्हाला रेशीम शेतीतून पैसे मिळत जातात. तसंच रेशीम शेती जे कीटक संगोपन करणं आहे, मेजर पार्ट त्यातला कीटक संगोपन आहे, हा बंदिस्त शेडमध्ये होतो, जिथं उन्हापासून, वाऱ्यापासून, पावसापासून संरक्षण होतं. त्यामुळे तिथं घरातले महिला लोक किंवा वयोवृद्ध किंवा बऱ्याच ठिकाणी लहान मुलंही आनंदानं काम करतात. त्यामुळं घरातलेच मेंबर घेऊन करता येण्यासारखी शेती रेशीम शेती ही एकमेव आहे. यात तुम्हाला बाहेरच्या लेबरची गरज नाहीये. प्लस आणखी एक त्याचा असा इम्पॅक्ट पडतो की ज्यावेळी तुमचे रेशीम शेतीचे कोष विकून पैसे येतात त्यावेळी घरातल्या सगळ्या मेंबरना वाटतं की माझाही या पैशात सहभाग आहे, त्यामुळं सगळे त्या पैशावरती हक्क सांगू शकतात. तर असा हा एकत्रित कुटुंबाला बांधून ठेवणारा उद्योग आहे. जे सर आपण म्हणू शकतो की आपले 5 मेजर बेनिफिट आहे. येस. पहिला म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे, पण हे आहे की ते रिकरिंग कॉस्ट मध्ये ते कव्हर होऊन जातं.
दुसरा म्हणजे की आपला इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइडचं ते वापर काहीच आहेच नाही. नाहीये. ठीक आहे. आणखी मग तिसरा म्हणजे की आपलं जे लेबर कॉस्ट आहे, कारण की आपले घरचेच लोक करणार आहे तर मग लेबर कॉस्ट पण कमी आहे. कमी होते. आणि चौथा मेन म्हणजे रिकरिंग कॉस्टची जे सायकल आहे ते खूप लहान आहे. लहान आहे. म्हणजे हेच आपले 4 एक इम्पॉर्टंट येस आहे. बिलकुल. सर मग तुम्ही जे सांगताना सांगत होते की आपल्याला स्प्रे नाही करायचा आहे, पण सर बाजूच्या शेतात जर शेजारी आपला करत असेल फवारणी, तर त्याचा काय इम्पॅक्ट होता आपल्या मलबेरीवर? आता जनरली लोक शेतकरी सोयाबीनवर किंवा कपाशीवर पेस्टिसाइड्स मारतात, बरोबर. तर ते पेस्टिसाइड्स मारतात कशासाठी? त्याचा उद्देशच हा असतो की आलेली कीड मारणे. आता आपण रेशीम शेती करतो म्हणजे आळ्यांचं संगोपन करतो. त्या पण आळ्या आहेत, त्या पेस्टिसाइडनं मरणारे पण आळ्याच आहेत. मग त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट 100% आपल्या आळ्यांच्यावरती होतो. हो. पण त्याच्यावरती आता तुम्ही शेजाऱ्याला विनंती करू शकता की बाबा माझी बॅच चालू आहे आणि तू काही फवारे मारू नको, पण तो ऐकेलच असं नाही. त्यामुळं आपण एकतर सुचवतानाच असं सुचवतो की रेशीम शेती एखाद्या ठिकाणी करताना क्लस्टर फॉर्मॅटमध्ये करा. म्हणजे जिथं 5 किंवा 10 शेतकरी एका ठिकाणी करा, ज्यांची शेतं लागून आहेत, एका ठिकाणी करा. म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे की फवारे कुणीच नाही मारले तर सगळ्यांच्याच बॅचेस यशस्वी होतील. म्हणजे एकतर ग्रुप शेती करा, किंवा त्याला मग दुसरा ऑप्शन असा आहे की ज्या बाजूला सोयाबीनची किंवा कपाशीची लागवड आहे त्या बाजूचे धुऱ्यावरचे जे झाड आहेत ते तसेच वाढू द्यायचे मलबेरीचे, ते कापायचे नाही. तसेच शेड जे आपलं कीटक संगोपन गृह आहे, त्या कीटक संगोपन गृहाच्याही चारही बाजूंनी मलबेरीची झाडं लावायची, ती उंच वाढू द्यायची. अच्छा. म्हणजे ते वॉल कंपाऊंड सारखं काम करतात आणि एअर ड्रिफ्टमुळे जो फवाऱ्याचा फ्लो येतो तेच वॉल अटकवतात. फक्त एक काळजी घ्यायची की जे पूर्ण वाढलेले झाड आहेत, जे वॉल कंपाऊंड म्हणून आपण वापरतोय, त्याचा पाला किड्यांना खायसाठी कधीच वापरायचा नाही. म्हणजे ते फक्त वॉल सारखंच काम सारखंच काम करेल, आणखी त्याचा काही दुसरा उपयोग करायचा नाही. नाहीतर मग आपल्या लार्वाचं ते बॅच वेस्ट फेल जाईल. असं आहे. सर मग सपोज कोणी सक्सेसफुली ककून्स बनवले, तर मग त्याला विकण्यासाठी म्हणजे किती भेटते, पैसा किती भेटते? आता पूर्वीच्या काळी जसं की सुमारे 90च्या दशकात म्हणा, ककूनचे रेट एकदम कमी होते. साधारणतः 100च्या आत, एका किलोला 100 रुपयाच्या आतमध्येच भाव होते फक्त. कारण त्यावेळी एवढी जागरूकता नव्हती. पण आता ककूनचे रेट साधारणतः चांगला जर ककून असेल तर ऑन एन ॲव्हरेज 500 ते 600 रुपये किलो या दराने विकला जातो ओला ककून. म्हणजे शेतकरी जो काढतो, हार्वेस्ट केलेला ककून असतो त्याला ग्रीन ककून म्हणतात, कारण त्यात आत जो लार्वा असतो तो जिवंत असतो. त्याला ग्रीन ककून म्हणतात. तर ग्रीन ककूनचा भाव हा साधारणतः सध्याच्या घडीला 500 ते 600 रुपये आहे. आणि कधी कधी उन्हाळ्यात ज्यावेळी रेशीम शेतीचं प्रमाण कमी असतं, लोक टाळतात उच्च तापमानामुळे घेणं, त्यावेळी हे ककूनचे भाव 900 रुपये किलो पर्यंत जातात. हायेस्ट भाव 1300 रुपये किलो पर्यंत गेलेला आहे. अच्छा सर, जसं की आपण बोललो की सेरिकल्चर फार्मिंगच्या वेळेस विविध टाईपच्या प्रॉब्लेम्स पण असतात आणि बेनिफिट्स पण असतात, बरोबर. तर मग त्याच्यातच जर आपण विचार केला की महाराष्ट्रात जे विदर्भ रिजन आहे तिकडे समरमध्ये टेम्परेचर खूप जास्ती वाढतं, बरोबर, तर तेव्हा हे सक्सेसफुल आहे का? तसं तुम्हाला जर सेरिकल्चर करायचं असेल आणि कीटक संगोपन घ्यायचं असेल तर आयडियल कंडिशन अशा आहेत की तुमचं टेम्परेचर जे आहे ते 25 ते 30-32 डिग्री पर्यंत त्या आळ्या सस्टेन करू शकतात. आणि ह्युमिडिटी जी आहे म्हणजे मॉइश्चर कंटेंट ते साधारणतः 50-55 RH टू 70 RH पर्यंत ठेवावं लागतं. पण आता तुम्ही स्पेसिफिकली विदर्भ रिजन विचारला म्हणून सांगतो की उन्हाळ्यात बरेच ठिकाणी बॅचेस घेत नाहीत लोक, कारण टेम्परेचर हाय असतं, ह्युमिडिटी लो असते, त्यामुळे त्या आळ्या तिथं सस्टेन होऊ शकत नाहीत. पण यावरती उपाय म्हणून शेतकऱ्यांनी, ज्याला जुगाड म्हणतात, जुगाड टेक्नॉलॉजी वापरून असे काही कारनामे केलेले आहेत. जसं की बाहेर एप्रिल एंड आणि मेच्या सुरुवातीला या दरम्यान बाहेरचं टेम्परेचर ज्यावेळी 44-46 डिग्री सेल्सिअस असतं, त्यावेळी लोक शेड मधलं टेम्परेचर हे 27 ते 28 डिग्री पर्यंत मेंटेन करतात. आणि ह्युमिडिटी ज्यावेळी बाहेरची बिलो 40 असते त्यावेळी यांच्या शेड मधली ह्युमिडिटी 60% अबाव असते. तर हे मॅनेज कसं करतात, वरती जे शेडला
टीना असतात, पत्रे जे असतात, तर त्याच्यावरती गवत टाकतात, त्याच्यावरती मायक्रो स्प्रिंकलर लावतात. शेडच्या चारही बाजूनं आपलं ज्यूटचं जे फॅब्रिक असतं, आपली जी गोणी येते, तर ते बारदानं शिवून घेतात पडद्यासारखी, ती बारदानं बांधतात चारी बाजूनी, त्याच्यावरतून ड्रिपची पाईप फिरवतात. म्हणजे ते वॉटर एकसारखं त्याच्यावर ड्रिप होत राहतं आणि ज्यावेळी वाऱ्याची झुळूक येते त्यात थंडावा पण येतो शेडमध्ये आणि ह्युमिडिटी पण येते. उन्हाळ्यात विदर्भात बऱ्यापैकी लाईटचा प्रॉब्लेम असतो. तर त्याच्यावर मात म्हणून काय करतात, तर एक 12 व्होल्टचं मोटर घ्यायची आणि सोलर पॅनेल एक घ्यायचं, एका टाक्याला जोडायची आणि त्या 12 व्होल्टच्या मोटरवरती, सोलर पॅनेलवरती ती ड्रिपची पाईप आणि मायक्रो स्प्रिंकलर चालू ठेवायची. तर असं करून ज्या कडक उन्हाळ्यात इतर कुठलंही पीक नसतं, शेतं पूर्ण ओस पडलेली असतात, अशा काळात बरेच शेतकरी आहेत, जसं की यवतमाळचे बरेच शेतकरी आहेत, भर उन्हाळ्यामध्ये 1-1 लाख रुपयाच्या पावत्या, म्हणजे एक बॅच 1 लाख रुपयाची, 1.25 लाख रुपयाची उत्पन्न काढतात. समर मध्ये पण हा बिझनेस प्रॉफिटेबल होऊ शकते. होते पण होतो. बरं सर, मग आपलं हे जे एक ककून आहे त्याच्यातनं किती धागा निघत असेल? साधारणतः आता हा आपल्याजवळ योगायोगानं ककून आहेतच. तर हा एक जर तुम्ही ककून घेतला तर हे जे पांढरं दिसतंय हे पूर्ण सिल्क आहे. म्हणजे याच्या आत जो किडा आहे, प्युपा, त्यानं हे स्वतःभोवती विणलेला कोश आहे. तर हा कोश म्हणजे प्युअर सिल्कचं त्यानं स्वतःभोवती एक कंटिन्युअस आवरण केलेलं आहे. जर हे तुम्ही अनवाइंड केलं, म्हणजे यातून धागा काढला, तर साधारणतः एका कोशापासून 800 ते 1000 मीटरचा कंटिन्युअस धागा निघतो तुम्हाला. कंटिन्युअस धागा मिळतो, तेच आपलं सिल्क. अच्छा. तर सर, सपोज जेव्हा एक ककून हार्वेस्ट झाले तर त्याच्यानंतर याची म्हणजे मार्केटमध्ये कितीला विकते? सध्याच्या घडीला जर का तुमच्या कोशाची प्रत चांगली असेल तर ऑन ॲन ॲव्हरेज 500 ते 600 रुपये प्रति किलो या भावानं तुमचा कोश खरेदी केला जातो मार्केटमध्ये. अच्छा. तर सर, सपोज कोणी एक लहान शेतकरी आहे, त्याच्याकडे म्हणजे 2 एकर शेत आहे, 2 एकर त्यांनी तुती लावली, आणखी त्यांनी सेरिकल्चर सुरू केलं, तर मग त्याला तो किती कमवू शकतो, तो म्हणजे किती किलो ककून प्रोड्यूस करू शकतो? तर त्याचं गणित असं आहे की 1 एकर तुमची लागवड असेल तर 1 एकर लागवडीच्या पाल्यामध्ये तुम्ही साधारणतः 150 अंडीपुंजाची बॅच घेऊ शकता आणि केंद्रीय रेशीम मंडळाच्या नॉर्मनुसार तुम्ही कमीत कमी 100 अंडीपुंजाला 70 किलो कोशचं उत्पादन घेऊ शकता. म्हणजे 150 अंडीपुंज पकडले तर तुमचे 100 ते 110 किलो कोश 1 एकराच्या पाल्यावरती निघू शकतात. अच्छा. तर ती एक बॅच झाली. आणि एकदा कापलेला पाला परत येण्यासाठी साधारणतः 45 ते 60 दिवस लागतात, म्हणजे तो तुमचा साधारणतः 1.5 महिन्याचा गॅप पडतो. तर तुमची 1 एकर शेती असेल तर तुम्ही एका वर्षात साधारणतः 4 ते 5 बॅचेस घेऊ शकता. जरी 4 बॅचेस पकडल्या आणि एका बॅचला तुम्ही 110 किलोचं उत्पादन पकडलं आणि मार्केट रेट ॲव्हरेज 500 रुपयानं पकडला, तरी 500 गुणिले 110 म्हणजे 55,000 रुपये तुम्ही 1.5 ते 2 महिन्यात कमवू शकता. आणि हेच तुमचं 2 एकर प्लांटेशन असेल तर 1 एकर प्लांटेशनची एक बॅच घ्यायची, ती बॅच गेल्या गेल्या दुसऱ्या एकर मधला पाला तुमचा तयार असतो, शेड डिसइन्फेक्ट करायचं, लगेच दुसरी बॅच घ्यायची. असं तुम्ही रोटेशन करून वर्षातून तुम्ही 8 ते 9 बॅचेस घेऊ शकता, म्हणजेच तुमचं उत्पादन डबल होऊ शकतं. तर लिटरली म्हणजे हे आता कॅल्क्युलेशन तुम्हाला म्हणजे पुस्तकी वाटेल, पण लिटरली मराठवाड्यात असे बरेच रेशीम शेतकरी आहेत की जे वर्षातून 9 ते 10 बॅचेस घेतात 2 एकरावरती. अच्छा. आणि वर्षाकाठी 7 ते 8 लाख रुपयाचं उत्पन्न काढतात. म्हणजे हे तर सर बाकीचे जे क्रॉप्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त हे बिलकुल फायदेशीर आहे. फक्त हेच आहे की फार्मर्स इनिशिएट नाही करत, कारण की त्यांना वाटते की लॉस होऊ शकते. नाहीतर मग कोणी दुसरे नाही करत म्हणून हे पण नाही करत. म्हणजे तेच आहे की सराउंडिंग मध्ये जे लोक करतात, म्हणजे जे पारंपरिकरित्या चालत आलेलं आहे त्याच्यापासून नाविन्यपूर्ण कशाकडे वळायला थोडं आपल्यालाही अवघड जातच. पण सध्या आता हळूहळू बरेच शेतकरी ऍक्सेप्ट करत आहेत सेरिकल्चरला. पण सर, हे असं कोण म्हणलं जाते की ज्याच्याकडे जास्त जमीन आहेत, म्हणजे होलसेलमध्ये मार्केटमध्ये जर त्याला विकायचं आहे आणि त्यांनी 10-20 एकरमध्ये जर लावलं तर हे सक्सेसफुल आहे त्याच्यासाठी? पण बऱ्याच ठिकाणी असे प्रयत्न झालेले आहेत, पण रेशीम शेती करताना काही म्हणजे थंब रूल आहेत, जसं की
रेशीम शेती करताना म्हणजे हे आता कुठं रिसर्च मधून संशोधन झालेलं नाहीये, पण हे ऑन फील्ड काम करताना आमचे बरेच सिनियर्स आहेत, त्यांचे एक्सपिरियन्सेस आहेत हे, की रेशीम शेती करताना शक्यतो ज्याची रेशीम शेती आहे त्यानं स्वतःच करावी, कारण ही रेशीम शेती ही तांत्रिक शेती आहे आणि हा जो सगळा कार्यक्रम आहे हा टाइम बाउंड आहे, म्हणजे याला वेळेचं बंधन आहे. ज्या गोष्टी ज्या वेळेत झाल्या पाहिजेत त्या झाल्याच पाहिजेत, नाहीतर तुमचं उत्पन्न 100% मार खातं. त्यामुळं रेशीम शेती करताना लेबर लावून किंवा फोन करून लेबरला सांगून अशी होत नाही, ती तुम्ही स्वतःच करावी लागते. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतः करायची म्हणता आणि कमीत कमी लेबरमध्ये करायची म्हणता, तर व्हॉल्यूम एवढा 10 एकर 20 एकरचा हा शक्य होत नाही. म्हणजे तेवढं तुम्हाला तांत्रिक दृष्ट्या लक्ष पुरवणं शक्य होत नाही. तुमच्याकडे तेवढी तांत्रिक मनुष्य क्षमता असेल, मनुष्यबळ असेल, ज्यांना रेशीम शेती करण्याचा अनुभव आहे, तर तुम्ही 2-2 एकरचे स्लॉट करा, 2-2 एकरचे ग्रुप करा. 1-2 एकर तुम्ही स्वतः बघा, दुसऱ्या 2 एकर मध्ये दुसरं संगोपन गृह बांधा, तिथं एखादा ट्रेन्ड व्यक्ती ठेवा ज्याला रेशीम शेती केलेला आहे. असं तुम्ही ग्रुप वाईज केलं तर ते 100% सक्सेसफुल होईल. पण 10 एकराकरिता जसं की 1 एकराकरिता 1000 स्क्वेअर फूटचं कीटक संगोपन गृह लागतंय, म्हणून 10 एकराकरिता तुम्ही 10,000 स्क्वेअर फूटचं कीटक संगोपन गृह बांधून कराल म्हणाल तर ते शक्य होत नाही. तसं रिस्की पण आहे. एका बॅचला काही पण झालं तर पूर्णच्या पूर्ण बॅच तुमची फेल जाऊ शकते. अच्छा, तर मग सर हे जसं आपण ग्रुप ऑफ फार्मर्स सांगत आहे, FPOs बनवून, तर FPOs ऑफ सेरिकल्चर पॉसिबल आहे बिलकुल. शेतकरी जर जोडून केलं तर मग त्यांचं प्रोडक्शन पण वाढेल, हो, आणखी ते सेल पण करू शकतात. सेरिकल्चर कसं आहे, ग्रुप न करण्याचे खूप फायदे आहेत. जसं की आता डिपार्टमेंटचे लोक सेरिकल्चर करताना तांत्रिक शेती असल्यामुळं प्रत्येक वेळी जेव्हा नवीन शेतकरी एखादा रेशीम शेती करायला येतो तर त्याला प्रत्येक स्टेजवरती मार्गदर्शनाची गरज असते. पण प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन प्रत्येक वेळेला त्याच्या जसं की हार्डली 2 ते 3 दिवसात त्याच्याकडे व्हिजिट ही झालीच पाहिजे नवीन शेतकऱ्याकडे. तर मनुष्यबळाच्या कमतरतेमुळं प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. पण तेच जर एखादा नवीन सेरिकल्चर फार्मर एखाद्या सेरिकल्चरच्या ग्रुपशी जुडला गेलेला असेल तर त्या ग्रुपमध्ये जुने जाणते शेतकरी सुद्धा असतात ज्यांनी सेरिकल्चर त्यांच्यातून एकामेकातूनच त्यांना गायडन्स मिळतो आणि त्यांना हवे ते तांत्रिक मार्गदर्शन मिळते. हा झाला एक मुद्दा. तसंच तुम्हाला जर का माल विकायला न्यायचा आहे मार्केटला आणि तुम्ही एकटेच शेतकरी असाल तर सध्या आता आपले कोश मार्केट जे आहेत ते बीड आणि जालना इथले कोश मार्केट एकदम जोरात चालू आहेत. अच्छा, तर तुम्हाला बीडला जर आता एखादा शेतकरी विदर्भातला आहे, समजा अमरावतीतला आहे प्रॉपर, त्याला एकट्याला जर त्याचा माल असेल 100 किलो तर तो 100 किलो माल एकट्याला तिथपर्यंत नेणं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जास्त जाईल पर किलोची. तेच तुम्ही ग्रुपमध्ये केलं तर सगळ्यात मिळून एक आयशर सांगा 10-12 शेतकऱ्यात, त्यात तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट डिवाइड होऊन जाईल. त्यामुळं ग्रुप शेती किंवा FPO स्थापन करून करण्यात येणारी शेती ही नक्कीच फायदेशीर आहे. बरोबर सर, मी ऐकलंय की आता आपला 2023 पासनं हे रेशीम अवॉर्ड पण सुरू झालाय, रेशीम रत्न अवॉर्ड. तर त्या मागचं म्हणजे काय आहे माइंडसेट काय? सध्या महाराष्ट्र राज्यात 1997 1 सप्टेंबर 1997 साली रेशीम संचालनालय स्थापन झालं. अच्छा, आणि त्यावेळीपासून हळूहळू टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रात रेशीम शेती वाढत आहे. तर जे शेतकरी रेशीम शेती उत्तम पद्धतीनं करतात आणि जे रेशीम शेतीतून लक्षाधीश झालेले शेतकरी आहेत तर प्रत्येक जिल्हा वाईज 1, 2, 3 क्रमांक काढतो आम्ही की ज्या शेतकऱ्यानं गेल्या वर्षी रेशीम कोश विक्रीतून जास्तीत जास्त उत्पन्न काढलं त्याच्या ह्या इलिजिबिलिटी क्रायटेरियावर आम्ही प्रथम 3 क्रमांक निवडतो व त्यांना मंत्री महोदयांच्या हस्ते किंवा मान्यवरांच्या हस्ते जाहीर कार्यक्रमात सत्कार करून प्रशस्तीपत्र व शासनाकडून प्रथम क्रमांकाकरिता 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकाकरिता 7,500 रुपयाचं रोख पारितोषिक व तिसऱ्या क्रमांकाकरिता 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक असं पारितोषिक देतो. जेणेकरून एखादं काम करताना, नवीन काम करताना, कारण रेशीम शेती ही महाराष्ट्राचा पारंपरिक उद्योग नाहीये, हा अपारंपरिक उद्योग आहे. म्हणजे एखाद्यानं अपारंपरिक उद्योगात येऊन
एखादं स्तुती करण्यासारखं काम केलं तर त्याच्या पाठीवर नक्कीच कौतुकाची थाप पडायला पाहिजे, बिलकुल. जेणेकरून त्याला अजून काही करण्याची थोडं प्रोत्साहन मिळेल व तोच संदेश समाजात इतर शेतकऱ्यांच्या पर्यंत जाईल व रेशीम शेतीला अजून प्रोत्साहन मिळेल. याकरिता गेल्या वर्षीपासूनच आपण रेशीम रत्न अवॉर्ड द्यायला सुरू केलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे सर. सर मग आपण जसं आपण आतापर्यंत बोललो की बिझनेसमध्ये अपॉर्च्युनिटीज आहे, ठीक आहे. तर जे यंग माइंडसेट आहे, जे यंग लोक आहे, तर त्यांना जर सेरिकल्चर ॲज अ सस्टेनेबल बिझनेस बघायचा आहे तर हे पॉसिबल आहे की नाही, की तरी रिस्कीच आहे? यंग जनरेशनच्या दृष्टीनं सेरिकल्चर करण्यासारखं आहे, कारण एक तर यंग जनरेशन सध्याची उच्च शिक्षित आहे, त्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला आवडतं. जे पारंपरिक चालत आलेलं आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला आवडतं. त्यांना नफा आणि तोटा हा चांगल्या पद्धतीनं सेग्रिगेट करता येतो, म्हणजे समजतो त्यांना. तर त्या तुलनेत जर तुम्ही पारंपरिक शेतीकडे वळण्याऐवजी सेरिकल्चरकडे वळाल तर त्यातले नफा तोटा हे तुम्ही ऑन पेपर कागदावर लिहून बघाल तर तुम्हाला असं समजून येईल की पारंपरिक शेतीच्या तुलनेत रेशीम शेती नक्कीच वरचढ आहे, कारण यातून एक सलग उत्पन्न म्हणजे जे शाश्वत उत्पन्न म्हणतात, तुम्हाला दर महिन्याला तुम्ही उत्पन्न मिळवू शकता, जसं की तुम्हाला पगार मिळतोय. यात तुम्हाला क्रेडिट बेसिसची गरज नाही, तुम्हाला कोष विक्री केल्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला पैसे मिळतात. बरं, एकरी उत्पन्न तुम्ही जर बघितलं तर एका एकरातून तुम्ही वर्षाकाठी कमीत कमी 2 लाख रुपये निव्वळ नफा कमवू शकता, जे इतर कुठल्याही शेती पिकात तुम्हाला मिळू शकत नाही. प्लस हे तुम्ही असं आमचं म्हणणं नाही की रेशीम शेती नवीन आहे, थोडं तांत्रिक आहे म्हणून तुम्ही तुमचा मुख्य शेती उद्योग म्हणून बघा. अच्छा, तुम्ही अलाइड शेती म्हणजे साईडला तुम्ही करू शकता, तुमची मेन शेती चालू द्या. हा, म्हणजे शेतीपूरक उद्योग म्हणून चालू करा, हळूहळू वाढवत न्या. आणि जर तुम्हाला पटलं तर आम्हाला खात्री आहे की रेशीम शेती हा असा उद्योग आहे की तुम्ही एकदा रेशीम शेती करायला चालू केलं शेतीपूरक उद्योग म्हणून की त्यातून मिळणारं उत्पन्न बघून हळूहळू तुम्ही तो स्वतःच ऍक्सेप्ट कराल की हा पूरक उद्योग नाहीये, हा मुख्य शेती उद्योग आहे. येस सर, मग आता आपण हे पण मला कळलं, ऑडियन्सला पण कळलं असेल, पण सर आता जे ॲडॉप्शन आहे तर ॲडॉप्शन अजून फास्ट काउंट नाही होत आहे, म्हणजे अजून असे कोणते प्रॉब्लेम्स आहे जे फार्मर्स फेस करतातच सेरिकल्चर? बरोबर. जसं की मी सांगितलं, रेशीम शेती हा महाराष्ट्राचा पारंपरिक उद्योग नाही, अपारंपरिक आहे. त्यामुळं आपल्याकडं रेशीम शेती म्हणजे काय याबद्दल अजून बराच अवेअरनेस होणं गरजेचं आहे. तसंच ही शेती तांत्रिक शेती आहे, म्हणजे यातल्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी लॉजिकल बेस आहे. आपल्या पारंपरिक शेतीसारखं नाही, नेऊन पेरायचं बियाणं, उगवायचं, कीड आली फवारे मारायचे, तण वाढलं निंदन करायचं, पीक कापायचं, विकायचं, येतील ते पैसे घ्यायचे. हे जसं पारंपरिक शेतीत ठरलेले मार्ग आहेत, रेशीम शेती तशी नाही. रेशीम शेतीत प्रत्येक गोष्टीला, इवन पाला कधी टाकायचा, कसा कापायचा, कधी टाकायचा, कधी टाकायचा नाही, बेडचं डिसइन्फेक्शन कसं करायचं, चंद्रिका किती ठेवायच्या, किती अंतरावर ठेवायच्या, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन कशी करायची, ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत रेशीम शेती तुमची यशस्वी होत नाही. आणि कदाचित या भीतीमुळेच सुरुवातीला शेतकरी रेशीम शेती करण्यासाठी उद्युक्त नव्हतात. थोडी त्याच्या मनात भीती असते की हे आपल्याला जमेल का नाही. हा सगळ्यात मोठा त्यातला लॅक्यून आहे. दुसरी गोष्ट, रेशीम शेतीमध्ये आता जुन्या काळात ज्यावेळी यावेळेस संशोधन झालं नव्हतं त्यावेळी लिटरली म्हणजे तुतीची पानं तोडून त्या आळ्यांना फीड करायला लागायची. तर ते जुने जे शेतकरी असतात त्यांना अजून तीच रेशीम शेती माहित आहे की पानं तोडून आणावी लागतात, ते मग त्यांना टाकावी लागतात, मग ते कोशाला भाव मिळत नाहीत. तर आता तशी गोष्ट नाही, आता त्याच्यात बरंच संशोधन झालंय. इवन प्लांटेशन करताना किती अंतरावर तुमचं रोप पाहिजे याचं सुद्धा आता स्टँडर्डायझेशन आहे. त्याला किती डोस द्यायचा याचं सुद्धा स्टँडर्डायझेशन आहे. त्यामुळे आता सगळी शेती ही एकदम टेक्निकल झालेली आहे. त्यामुळे यशस्वी होण्याचे सुद्धा चान्सेस वाढलेत. पण जुन्या लोकांच्या मनात अजून तेच जुनी छाप आहे की पानं तोडून आणावी लागतात, त्याला जास्त कष्ट लागतं,
ते बॅचेस फेल जातात, कोशाला भाव मिळत नाही. पण आता सध्या तशी गोष्ट नाहीये. पण हे जुने शेतकरी, एखादा नवीन शेतकरी जर जुन्या शेतकऱ्याकडे गेला की असं असं आप्पाजी मला रेशीम शेती करायची आहे, तर त्या आप्पाजींना माहित असते जुनी रेशीम शेती. मग ते आप्पाजी म्हणतात नको रे, कशाला नादाला लागतो, ते एवढं त्यात कष्ट करावं लागतं, हे करावं लागतं, त्यात पैसे मिळत नाहीत. रिस्कीच वाटतात. हा, अजूनही त्यांना रिस्की वाटतं. पण तो काळ वेगळा होता. आता संशोधनातून बऱ्याच नवीन पद्धती डेव्हलप झालेल्या आहेत. सगळे SOPs, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स जे आहेत त्या सेट झालेल्या आहेत. त्यामुळे यशस्वी होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत आणि कोशाचे भावही तुलनेत चांगले आहेत. त्यामुळं नवीन शेतकरी एखाद्या जुन्या शेतकऱ्याकडे गेला तर त्याच्याकडून निगेटिव्ह मेसेज गेला की तो थोडा कचरतो, बाबा करू का नको. हा एक माइंडसेट आहे. तसंच रेशीम शेतीची वाढ होण्याकरिता महत्वाचा घटक म्हणजे कीटक संगोपनगृह. कीटक संगोपनगृह बांधायचं म्हटलं तरी सरकार तुम्हाला अनुदान देतं, पण ते कधी देतं, तुम्ही आधी स्वतः बांधावं लागतं. तर ते स्वतः बांधण्यासाठी साधारणतः 3-3.5 लाख रुपयाचा जो खर्च येतो, त्या भांडवलाच्या अभावामुळे सुद्धा बरेच लोक रेशीम शेतीकडे पाठ फिरवतात. तर असे हे मुख्य 3 कारण आहेत ज्यामुळे अजूनही लोक रेशीम शेती ऍक्सेप्ट करत नाही. सर, सपोज कोणाला करायचीच आहे, ठीक आहे, आणि त्याला म्हणजे इनिशियली माहित नाही, कारण की त्याच्या सराउंडिंग मध्ये कोणीच करत नाही, तर त्याला ट्रेनिंग कुठून तो घेऊ शकते? ट्रेनिंग तुम्ही रेशीम संचालनालय, आमचे प्रत्येक जिल्ह्यात ऑफिसेस आहेत, तिथं तुम्ही संपर्क करून तिथं आमचा टेक्निकल स्टाफ तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग देईल. तुम्हाला एकदम इन डिटेल ट्रेनिंग पाहिजे असेल तर आम्ही रेकमेंडेशन देऊन तुम्हाला केंद्रीय रेशीम मंडळ, ज्यांची म्हैसूरला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथंही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग भेटून जातं. फ्री ऑफ कॉस्ट भेटतं. आणि सर, हे किती दिवसाचं असते? 1 महिन्याचं असतं, 1 आठवड्याचं असतं. म्हणजे एक पूर्ण बॅच स्टार्टिंग ते स्टार्टिंग हँड्स ऑन ट्रेनिंग असतं. म्हणजे तिथं पाला कापून आळ्यांना घालण्यापासून ते कोश स्वतः काढण्यापर्यंत पूर्ण ट्रेनिंग मिळतं. तसंच आपणही आता आपल्याकडे ट्रेनिंग सेंटर्स आहेत, पण सध्या ते थोडे नादुरुस्त असल्यामुळे तिथं घेत नाही ट्रेनिंग, म्हणजे रहिवासी ट्रेनिंग घेत नाही. पण लवकरच आता आपण रहिवासी ट्रेनिंग सुद्धा महाराष्ट्र शासनांतर्गत रेशीम संचालनालय बऱ्याच ठिकाणी, जिथं जिथं प्रादेशिक कार्यालय आहेत अशा ठिकाणी प्रशिक्षण केंद्राची प्रस्तावित पण झालेला आहे. लवकरच उभारणी होऊन आपण सुद्धा ट्रेनिंग देऊ त्यांना. सर, मला ट्रेनिंगचं तर कळलं, पण मला हे पण विचारायचं होतं की जसं आपण स्टार्टिंग पासून बोलत आहे की लोक घरच्या घरी पण सेरिकल्चर स्टार्ट करू शकतात. बरोबर. त्यांचे घरातले लोक पण हे कामं करू शकतात. बरोबर. तर हे जे वुमन पार्टिसिपेशन आहे, तर ते किती आहे सेरिकल्चर इंडस्ट्रीमध्ये? आम्ही ज्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला जातो, तर म्हणजे आता ही मजेची गोष्ट आहे आणि योगायोग सुद्धा म्हणू शकता की आपल्या पिकाचं नावच आहे तू आणि ती. म्हणजे तुती उद्योग जो आहे तो 50% तरी घरच्या महिलांचा सहभाग असतोच. कारण तुम्ही तसं विचार केलं तर रेशीम उद्योग म्हणजे कीटकांचं संगोपन करणं आणि पालन पोषण करणं आहे. आणि जिथं संगोपन आणि पालन पोषण येतं तिथं नक्की पुरुषांपेक्षा महिलांना जास्त त्याचा अनुभव असतो किंवा त्या जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात. केअर घेणं, बरोबर, ते महिलांना जास्त जमतं. तर त्यासाठी जनरली अशी विभागणी होते की कीटक संगोपन गृहाच्या आतलं जे काम आहे, जसं की कीटकांना पाला खाऊ घालणं, त्याचं डिसइन्फेक्शन करणं, हे महिला करतात. आणि लेबरियस थोडं काम आहे जे बाहेरून पाला कापणं आणि शेडपर्यंत आणणं, हे पुरुष करतात. तर यामुळे या उद्योगात महिलांचा लक्षणीय सहभाग असतो. तसंच याचा अजून एक सोशल इम्पॅक्ट असा आहे की हे जे कीटक आहेत ह्यांना स्ट्रॉंग ओडर जे आहेत, जसं की दारूचा वास, तंबाखूचा वास, खर्याचा वास, हा सहन होत नाही. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी असं ऑब्झर्वेशन आहे की जिथं बॅचेस चालू आहेत तिथं लोक हे सगळी व्यसनं करणं टाळतात. त्यामुळं त्यांच्या कुटुंबालाही हा थोडा चांगला इम्पॅक्ट होतो. आणि शेडमध्ये एकत्रित काम केल्यामुळं सगळ्या कुटुंबाचं एकमेकाशी जे नातं असतं ते सुद्धा चांगलं राहतं. त्यामुळं ह्या उद्योगातला महिलांचा सहभाग हा पुरुषांपेक्षा लक्षणीय चांगला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 60% महिला, 60% आरामात. येस, खूप चांगली गोष्ट आहे. त्यात महिलांना एक अभिमानाची गोष्ट पण असते की ज्यावेळी घरी उत्पन्न येतं
कोष विक्रीनंतर, त्यावेळी ती हक्कानं सांगू शकते की यातलं मेजर जे काम आहे फिडिंगचं ते मी केलं आणि ह्या आलेल्या 50,000 30,000 माझ्या हक्काचे आहेत, असं ती हक्कानं सांगू शकते. खूप चांगली गोष्ट आहे सर. तर आज आपण म्हणजे खूप साऱ्या गोष्टीवर आपण बोललो, म्हणजे ट्रेनिंग पासनं सेरिकल्चर कसं करायचं. तर थँक्यू सर, तुम्ही खूप सारा नॉलेज शेअर केला. थँक्यू. मला हे एक विचारायचं आहे की जर तुम्हाला यंग जनरेशनला काही मोटिवेशन द्यायचं आहे नाहीतर मग काही सांगायचं आहे तर तुम्ही सर देऊ शकता. येस. तर सगळ्या यंग जनरेशनला माझं एकच सांगणं आहे की आपण यंग आहोत, म्हणजे मी पण यंग आहे. माझे जरी केस सगळे पांढरे दिसत असले तरी मी फक्त 35 वर्षाचा आहे. त्यामुळे मला तुम्ही तुमचा मित्र समजू शकता. आणि सांगणं हेच आहे की यंग जनरेशन सध्याची उच्च शिक्षित आहे, त्यांना नवीन काहीतरी करण्याची आवड आहे. त्यामुळं आपणही पारंपरिक शेतीकडे न वळता जर तुम्ही शेती उद्योगात येणार असाल तर रेशीम शेतीकडे या, त्यातले बारकावे समजून घ्या. तुम्हालाही समजेल की इतर पिकाच्या तुलनेत रेशीम शेती फायदेशीर आहे. आणि जिथं तुम्हाला काही मदतीची गरज भासेल तिथं महाराष्ट्र शासन व रेशीम संचालनालय आपल्या मदतीस सदैव तत्पर राहील. धन्यवाद. थँक्यू सर. म्हणजे ही गोष्ट जे तुम्ही सांगितली शेवटी ते आपल्या यंग ऑडियन्सला समजेल चांगल्याने. आणि मला हे अपेक्षा आहे की आपली यंग जनरेशन काय आपल्या जे हे पण लहान लहान जे शेतकरी पण आहे ते पण सेरिकल्चरमध्ये येईलच. नक्की. धन्यवाद सर. आणि थँक्यू ऑडियन्स फॉर वॉचिंग दिस पॉडकास्ट. आणखी असेच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी आपण भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.